हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आय होप मस्त मजेत असाल. तर आजचा व्हिडिओ त्या लेडीजसाठी आहे ज्यांना मेकअप करायला आवडतो पण जास्त मेकअप जमत नाही आणि त्यांच्याकडे प्रोडक्ट्सही कमी आहेत. तर हा आजचा व्हिडिओ खास त्याच लेडीजसाठी आहे. मलाही जास्त मेकअप आवडतो करायला पण माझ्याकडेही प्रोडक्ट्स तसे कमीच आहेत आणि मला पण तितका जास्त मेकअप जमत नाही. पण जेवढा केवढा मला मेकअप जमतो तो तुमच्याशी मी आज इथे शेअर करणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचसोबत बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून जेव्हा किंवा मी माझा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले तर तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचं आहे. इथे माझ्याकडं ममाअर्थचं मॉइश्चरायझर आहे. जास्त मॉइश्चरायझर लावून घ्यायचं जेणेकरून चेहरा मॉइश्चर धरेल आणि आपला चेहऱ्यावरती मेकअप चांगला बसेल. ही स्टेप तुम्हाला स्किप करायची नाही आहे. त्यानंतर तुम्हाला हे 2 ते 3 मिनटं थांबायचं आहे. थोडंसं सुकू द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला प्रायमर लावून घ्यायचं आहे. इथे माझ्याकडं फिटमीचं मेबेलिन फिटमीचं प्रायमर आहे. आणि तुम्ही जे कोणते प्रोडक्ट्स लावाल ना ते इथे गळ्याला आणि कानाला पण लावायचे. तिथे लावायला विसरायचं नाही. आणि मी इथे जे जे प्रोडक्ट्स दिलेत ना, जे जे प्रोडक्ट्स लावते ते अजिबात स्किप करायचे नाहीत. आणि हे प्रायमर लावायचंच म्हणजे जेणेकरून आपला मेकअप काळा पडणार नाही आणि एकदम स्मूथ बसला जाईल. परत 1-2 मिनटं थांबूया. प्रायमर का लावायचं पहिल्यांदा तर आपले जे काही ओपन पोर्स असतात ना ते मिनिमाइज होतात आणि जेणेकरून आपला मेकअप छान बसतो. तो केकी असा मेकअप दिसत नाही. त्यामुळे प्रायमर हे लावायचंच, ते स्किप करायचं नाही अजिबात. नंतर इथे मी फाउंडेशन घेतलेलं आहे. ते पण मेबेलिन फिटमीचंच आहे. ते मी अगदी कसं घेतलेलं आहे. थोडंसंच घ्यायचं आणि ते पहिलं डायल्यूट करून घ्यायचं. खूप जास्त घेतलेलं नाही आहे मी, कारण आपल्याला मेकअप खूप कमी करायचं आहे. नॅचरल एकदम. आणि मेकअपचा शेड ना तुम्हाला बरोबर तुमच्या स्किन टोननुसारच घ्यायचा आहे. नाहीतर ते वेगळं दिसणार तुमच्या चेहऱ्यावरती आणि काहीतरी थोपले हे असं दिसून येणार तुमच्या चेहऱ्यावरती लगेच. इथे बघू शकता तुम्ही, हा शेड माझ्या परफेक्ट स्किनशी मॅच झाला आहे. त्यानंतर इथे मी मेबेलिनची कॉम्पॅक्ट पावडर घेतलेली आहे. तुम्हाला लावायची असेल तर लावू शकता किंवा ज्यांना असं घाम वगैरे येतो ना तिथे त्यांनी लावून घ्या. मी लावून घेते. जिथे जिथे मला घाम येतो तिथे तिथे मी हे कॉम्पॅक्ट पावडर लावून घेते.
त्यानंतर हे मेकअप फिक्सर मारून घ्यायचं, जेणेकरून आपला जो काही मेकअप आपण केलेला आहे तो लॉक होतो. आणि हे माझ्याकडे फेसेस कॅनडाचं मेकअप फिक्सर आहे. हा खूप छान मेकअप फिक्सर आहे. खूप वेळ आपला मेकअप लॉक करून ठेवतो. नॉनस्टिक आहे एकदम. आणि मेकअप फिक्सर मारते वेळेस कधी पण पहिले चेक करायचं. आणि दागिने वगैरे पहिले तर एकतर घालायचे नाहीत, कारण हे जेव्हा त्याच्यावरती पडतं ना त्यावेळेस केमिकलचा साईड इफेक्ट होऊन आपली ज्वेलरी खराब होऊ शकते. त्यानंतर हे थोडंसं सुकीपर्यंत 5 मिनिटं वाट पाहूया. सेट झालेलं आहे फिक्सर. त्यानंतर आपण आपल्या आयब्रोज फिलअप करून घेऊया. त्यानंतर काजळ लावून घेऊया. आणि हे पण माझ्याकडे मेबलिनचंच आहे. काजळ लावून झालेलं आहे. त्यानंतर येते लिपस्टिक. आणि ही माझ्याकडे ना किस ब्युटीची लिपस्टिक आहे. आणि याचा शेड आहे 02. इथे तुम्ही न्यूड लिपस्टिक लावू शकता. सध्या माझ्याकडे नाही आहे, त्याचा शेड संपलेला आहे. आणि त्यानंतर ज्यांच्याकडे आयशॅडो पॅलेट वगैरे नाही आहे ना, त्यांनी हा असा जुगाड करू शकता. आयशॅडो म्हणून मी इथे हेच लावते. आणि ही स्टेप ना ज्यांच्याकडे नाही आहे त्यांच्यासाठी आहे, आणि ज्यांना आवडतं वगैरे लावायला आयशॅडो वगैरे त्यांच्यासाठी आहे. जर तुम्हाला ब्लश वगैरे लावायला आवडत असेल तर हे तुम्ही ॲज अ ब्लशसुद्धा वापरू शकता. त्यानंतर माझ्याकडे हायलायटर आहे. तुमच्याकडे असेल तर लावा, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे. इथे पण लावायचं, जेणेकरून आपल्या आयब्रोच्या आहेत त्या आणखीन अट्रॅक्टिव्ह दिसतात. तर इथे तुम्ही बघू शकता किती छान दिसते मेकअप जो आपण केला होता तो. त्यानंतर लास्ट स्टेप आणखीन एकदा मेकअप फिक्सर मारून घ्यायचं आहे. टिकलीशिवाय आपला मेकअप अपूर्णच आहे. आणि त्यानंतर सिंदूर. आता राहिले आपलं हेअरस्टाईल आणि ज्वेलरी. तर ती हेअरस्टाईल करून घेते आता. तर सध्या मी खूप जास्त हे हेअरस्टाईल करणार नाही आहे, खूप साधी सिंपल तुम्हाला हेअरस्टाईल करून दाखवणार आहे. हे मी नॉर्मल समोरच्या भागाचं पार्टिशन केलेलं आहे, समोरच्या केसांचं. तर मी पहिली हेअरस्टाईल कॅन्सल केली आणि ही दुसरी अशी करून घेतली. साईडने पार्टिशन करून घेतले आणि इकडच्या साईडचे जे केस आहेत त्याला पिळा वगैरे मारून साईडला पिनाने टक केलेला आहे. जे आपली टिकटॉकची पिन बोलतो ना त्याने
टक करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी सेम तसंच दुसऱ्या साईडच्या पण केसांना तसंच पिळा देऊन टक करून घ्यायचं आणि खूप छान व्यवस्थित हेअरस्टाईल होते आणि झटपट पटकनी होऊन जाते. तुम्ही कितीही घाई गडबडीत असाल तरी पण तुमची हेअरस्टाईल लवकर होऊन जाते. त्यानंतर मग पाठीमागच्या केसांचा बो वगैरे करून घेतला, जे आपल्या मराठी भाषेत बुचडा बांधून घेतला. आणि हे इथे मी पुढे जे एक्सटेन्शन दाखवते ना, ते तुमच्याकडे असं असायलाच हवं, कारण घाई गडबडीत हे ना खूप उपयोगी पडून जातो. तुम्हाला पटकन हेअरस्टाईल केली जाते, खूप आपलं घाई गडबड होत नाही आणि जास्त काही तामझाम करावं लागत नाही. हे एक असं एक्सटेन्शन लावून दिलं की तुम्हाला मदत पडते, पटकन हेअरस्टाईल होऊन जाते. झाली आपली किती झटपट पटकन अशी हेअरस्टाईल झाली, साधी सोपी. त्यानंतर इथे मी ज्वेलरी वगैरे घालून आलेली आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता किती छान मेकअप लुक झालेला आहे. आपण मेकअप केलेला आहे तरीही आपला मेकअप बघा किती छान बसलेला आहे, एकदम नॅचरल दिसतो. नो मेकअप असा लुक झालेला आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, मेकअप तुम्हाला छान वाटला का, आवडला का, मला नक्की कमेंट करून सांगा.